व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा मिठाईच्या दुकानांनाही मोठा फटका बसतोय। किराणा साहित्याच्या दरात वाढ झाली आहे, तसंच मिठाईच्या दुकानांच्या संबंधित वस्तूंच्या दरातही मोठी वाढ झाली आहे। तर आता व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं मिठाईची दुकानंही बंद पडण्याची शक्यता आहे। साखर आणि तेल, साखरपेक्षा तेल जास्त वाढलेलं आहे। किराणा मालामध्ये बेसन, मैदा पण भाव वाढलेले आहेत आणि त्याच्यामुळे भाव वाढ झाल्यामुळे इकडं आम्हाला गिरायकाला भाव वाढवता येईना, त्याच्यामुळे गिराईक कमी झालेला आहे। सिलेंडरचा तुटवडा आहे आणि सगळ्यात मोठं म्हणजे आम्हाला सगळ्यात जास्त गॅस, तेल आणि साखर हे तीन वस्तू लागतात, त्या तिन्ही महाग झालेल्या आहेत। आणि मिठाईचे आणि फरसांचे भाव वाढवावे लागणार आहे, कारण की तेल आणि बेसन वाढल्यामुळे आम्हाला नाईलाज तो भाव वाढवावा लागणार आहे। नागपूरच्या महाल भागातील श्रीकृष्ण दुग्धालयानं कोळशाच्या शेगडीला छोट्या फॅनची मदत देऊन गॅस तुटवड्यावर पर्याय शोधलाय। या कोळसा शेगडीवर रोज पोहे, तर्री, समोसा असे अनेक पदार्थ बनवले जात आहेत। याआधी दिवसाला 2 सिलेंडर लागत होते, मात्र आता 20 किलो कोळसा वापरून काम होत असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी। महाल परिसरातील शिवाजी चौकामध्ये श्रीकृष्ण दुग्धालय आपण बघू शकतो की वर्षे परिवाराचं अनेक वर्षापासून हे हॉटेल आहे। इथले पोहे असेल, वडा असेल, पालक वडा असेल हा प्रसिद्ध आहे आणि महाल भागामध्ये येणारा नागरिक प्रत्येकाची इच्छा असते की वर्षे यांच्या हॉटेलमध्ये जाऊन पोह्यांचा आस्वाद घ्यावा किंवा इतर गोष्टीचा आस्वाद घ्यावा। मात्र आपण आता सध्या ग्राहकांना त्रास होऊ नये यासाठी वर्षे बंधूंनी कशा प्रकारे जुगाड तंत्राचा वापर केला हे आपल्याला पाहायला मिळत आहे की आतमध्ये शेगडी ही जी आहे ती कोळशाची शेगडी आहे आणि त्याला फॅनने हवा दिला जात आहे। त्यामुळे जे काम LPG गॅस सिलेंडर करत होतं तेच काम कुठेतरी आता हा जुगाड तंत्र करत आहे। आता मला रोजचे 2 सिलेंडर लागतात, पण आता मला एक पण नाही भेटला। मग आता त्यामध्ये कोळशाची भट्टी आणली, त्याच्यावर आता चालू आहे। बरं, कोळशाच्या भट्टीला फॅन लावायची काय गरज पडली? कारण अंगार पकडासाठी आपण जसं आता पंखा लावला तर त्या हिशोबाने मग ते अंगार पकडतो, ते जसं आपल्याला ज्या हिशोबाने पाहिजे त्या हिशोबाने। आता मग दिवसभरात किती किलो कोळसा लागतो, किती वेळ तुम्हाला हे सगळं तळण ठेवावं लागतं? 20 किलो जवळपास जाते। कंटिन्यू ही शेगडी चालूच राहते? कंटिन्यू। काय काय तळतात यामध्ये? आता सर्व तळणं चालू आहे, पोहा, चणा रसापासून सर्व। हवा पुण्यातील प्रसिद्ध जोशी वडेवाले यांच्या शहरातील विविध भागात शाखा आहेत, पण यातील अनेकांना आता टाळं लावण्याची वेळ आली आहे। याची माहिती स्वतः जोशी वडेवाल्यांनी दिली आहे। बटाटा वड्याला इतर पदार्थांपेक्षा जास्त तेल लागत असल्यानं स्वाभाविकपणे गॅस सुद्धा अधिक लागतो। व्यावसायिक सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यानं तसंच एजन्सी यांच्याकडे सुद्धा सिलेंडर उपलब्ध नसल्यानं जोशी वडेवाल्यांनी थेट इंडक्शनवर वडे तळण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी। कमर्शियल गॅस उपलब्ध होत नाही याचा मोठा परिणाम पुण्यातील हॉटेल इंडस्ट्री, नाश्ता सेंटर्सवर पाहायला मिळतोय। आता मी पुण्यातील प्रसिद्ध जोशी वडेवाले यांच्याकडे आलेलो आहे। आपण जर बघितलं तर त्यांच्या किचनमध्ये जिथं वडे तळले जातात, सर्वसामान्यांच्या ताटात अर्थातच बरेच लोक वडापाव हे सगळं खाणं पसंत करतात। आपल्यासोबत जोशी वडेवालेच आहेत। दादा, किती फ्रँचायझी सध्या बंद आहे आणि कसा पर्याय तुम्ही निवडलाय आता? आपल्या टोटल 65 आउटलेट आहेत, त्यातल्या 2-3 आउटलेट्स आम्ही आत्ता सध्या बंद ठेवलेले आहेत कारण गॅस अजिबात मिळत नाही आहे। पण तरीसुद्धा आम्ही असा प्रयत्न करतो आहे की त्यांनासुद्धा वड्याची भाजी आमच्याकडनं किचनमधून जाईल का असा काही सप्लायचा पर्याय आता आम्ही शोधतो आहे। काही ठिकाणी कोळशाच्या भट्टी, काही ठिकाणी इंडक्शनच्या भट्टी, अशा प्रकारे आता आम्ही काम चालू केलेलं आहे। म्हणजे आता 4-5 जे आहेत ते फ्रँचायझी सध्या बंद आहेत तुमच्या? सध्या बंद आहेत, पण ते दोन दिवसात तरी आम्ही पुन्हा चालू करणार आहे, कारण आमचे रोजचे खर्च खूप आहेत। मुलांचा पगार आहे, माझ्याकडे जवळजवळ सगळे ब्रांच मिळाले तर 250 ते 300 कामगार वर्ग आहे, मला त्यांना सांभाळायचं, मला त्यांची सुद्धा सगळं बघायचं आहे। त्यामुळे मला बंद ठेवणं माझ्या पुढे पर्याय नाही आहे, काही ना काही करून आम्हाला ते चालू ठेवायचंच आहे। खर्च काही बदल होतो का? आता तुम्ही इंडक्शनवर शिफ्ट झालेला आहात, याच्यामुळे काही? नक्कीच खर्चाचा ते बदल। आता इंडक्शनची कढई जी तुम्ही बघताय ती 1.25 लाख रुपयाला आम्ही ती नुसती कढईच घेतलेली आहे, तर ती ही मोठी इन्व्हेस्टमेंटही करावी लागलेली आहे। आणि आता लाईट बिलचं कळेलच, युनिट ज्या वेळेला महिन्याला बिल येईल त्यावेळेला ते वाढता खर्च तो जाणवणार आहेच। पण बंद ठेवण्यापेक्षा आता सध्या तर तोच मार्ग आम्हाला अवलंबावा। मग त्याच्या रेट्समध्ये काही बदल होऊ शकतात का? सध्या तरी आमचा तोच प्रयत्न आहे की सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा हा 25 रुपयाचा वडापाव तो त्याच रेटला ठेवावा। जोपर्यंत आम्हाला जमते तोपर्यंत आम्ही ठेवणार, नंतर थोडाफार का होईना वाढवावा लागू शकतो। कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.